मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत। त्यांच्या हस्ते नाशिकमध्ये विविध विकास कामांचं भूमिपूजन केलं जाणार आहे। सारथीच्या विभागीय कार्यालयाचं भूमिपूजन केलं जाणार आहे। तसंच बाळासाहेब ठाकरे स्मृती उद्यानाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे। राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज नाशिक दौऱ्यावर आहेत। मुंबई नाका इथे भुजबळ यांच्या संकल्पनेतून महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय। त्याच्या उद्घाटनावेळी ते उपस्थित राहणार आहेत। डॉक्टरांनी पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला असतानाही भुजबळ नाशिकमध्ये जाणार आहेत। सिनेट निवडणुकीत ठाकरे पक्षाच्या युवा सेनेनं एबीव्हीपीचा दारुण पराभव करत सर्व 10 जागा जिंकल्यात। राखीव प्रवर्गातील 5ही जागा युवा सेनेनं जिंकल्यात। 5ही उमेदवारांनी सुमारे 4000 मतांनी विजय मिळवत एबीव्हीपीचा दारुण पराभव केला। तसंच खुल्या प्रवर्गातील सर्व 5 जागांवर युवा सेनेचाच झेंडा फडकला। मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीचा विजय ही सुरुवात आहे। असाच विजय महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीतही मिळवेल असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला। सिनेटच्या निकालातही अडथळे आणण्याचे प्रयत्न केले गेले असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला। सिनेटच्या निकालानंतर मंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधलाय। सिनेटमध्ये विजय मिळवला याचा अर्थ विधानसभा जिंकली असा होत नाही आणि तशा आविर्भावातही राहू नये असा चिमटा उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंना काढला। लोक त्याला स्थगिती मागत होते, त्याच्यामध्ये जे काही रिपिटेशन। शरद पवार यांनी अजित पवार पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांचा चांगलाच समाचार घेतलाय। पोर्शकार अपघातातील जखमींना मदत करायची तर हा आमदार पोलीस स्टेशनला आरोपींना वाचवायला गेला असा आरोप शरद पवारांनी केलाय। आगामी विधानसभा निवडणुकीत यांना यांची जागा जनता दाखवेलच असा इशाराही पवारांनी दिलाय। पुण्यातील पोर्श प्रकरणात अपघात घडला त्या रात्री अल्पवयीन आरोपीचे वडील आणि भाऊ देखील दारू प्यायलेले होते। अल्पवयीन आरोपीला वाचवण्यासाठी त्यांचे रक्ताचे नमुने बदलण्याचा घाट डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घालण्यात आला। पुण्यात आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वतः याबाबतची माहिती एका कार्यक्रमात दिली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमीच सर्वधर्म समभावाची भूमिका घेतली आहे। जातीभेद करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थन करत नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हापुरामधील सभेत हे वक्तव्य केलं। शिवसेना पक्षाचे आमदार योगेश कदम यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना आव्हान दिले। आदित्य ठाकरे यांनी दापोलीत माझ्या विरोधात फक्त सभा घेऊ नये तर लढून दाखवावं, हिंमत असेल तर पाहावं जनता कुणासोबत आहे असं वक्तव्य योगेश कदम यांनी केलंय। गंगापूर तालुक्यात विकास झाला नाही त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय अशी माहिती अजित पवारांच्या पक्षाचे विधान परिषदेचे आमदार सतीश चव्हाण यांनी दिली। गंगापूरमध्ये सध्या विद्यमान आमदार भाजपचे प्रशांत बंब आहेत, त्यामुळे गंगापूर मतदारसंघात महायुतीत मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। विधानसभेपूर्वी पुन्हा एकदा शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, विजयसिंह मोहिते पाटील अकलूजमध्ये एकत्र येणार आहेत। सुशीलकुमार शिंदे यांच्या 84व्या वाढदिवसानिमित्तानं ते एकत्र येणार आहेत। लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही राज्यात परिवर्तन होणार असल्याचं खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी दावा केलाय। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून 3 उमेदवार इच्छुक आहेत। राजेंद्र महाडिक, उदय बने आणि प्रदीप उर्फ बंड्या साळवी अशी त्यांची नावं आहेत। या 3ही उमेदवारांनी मुलाखती दिल्या आहेत। उमेदवारी कुणाला मिळणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे। आगामी विधानसभेच्या निवडणुकीत महादेव जानकरांच्या राष्ट्रीय समाज पक्षानं महायुतीत 25 जागांची मागणी केली आहे। रासपच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली, त्यात 25 जागा मागण्याबाबत पदाधिकाऱ्यांचं एकमत झालं। तशी मागणी ही महायुतीकडे केल्याचं आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलं। पूर्व विदर्भातल्या 28 पैकी बल्लारपूरसह 14 जागांवर शिवसेना दावा करणार आहे। शिवसेना ठाकरे गटाचे पूर्व विदर्भ नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव यांनी ही माहिती दिली आहे। तसंच चंद्रपूर जिल्ह्यातील 3 जागाही शिवसेनेसाठी मागणार आणि कुठल्याही परिस्थितीत बल्लारपूरची जागा शिवसेनाच लढवणार असं भास्कर जाधव म्हणाले। इतर महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट। अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यासाठी योग्य ती जागा उपलब्ध करून देणार अशी ग्वाही राज्य सरकारनं दिली आहे। हायकोर्टात राज्य सरकारनं ही ग्वाही दिली। त्यासोबतच अंत्यसंस्कार शांततेत होण्यासाठी पोलीस खबरदारी घेतील असं राज्य सरकारनं हायकोर्टाला आश्वासन दिलंय। अक्षय शिंदेच्या वडिलांच्या संरक्षणाची मागणी त्यांनी केलेली आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून अक्षयच्या वडिलांनी ही मागणी केली। संपूर्ण कुटुंबीय आणि वकिलाला धमक्या मिळत आहेत, त्यामुळे पोलीस संरक्षण द्या अशी मागणी अक्षय शिंदेच्या वडिलांनी केली आहे। भाजप सत्तेवर असतानाच मराठा समाजाला न्याय मिळाला तरीही जरांगे फडणवीसांवर टीका करत असतील तर त्यांचा बोलविता धनी वेगळा आहे अशी टीका अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केली आहे।
अहमदनगरमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी घेतलेल्या 2 आंदोलकांना शोधण्यात यश आलं. प्रल्हाद सोरमारे आणि बाळासाहेब कोळसे अशी आंदोलकांची नाव आहेत. आमरण उपोषणाची दखल न घेतल्यानं जलसमाधी घेत असल्याची चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली होती, त्यामुळे खळबळ उडाली होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिव्यांगांविरोधात केलेल्या वक्तव्याचा यवतमाळच्या उमरखेडमध्ये प्रहार संघटनेकडून निषेध नोंदवण्यात आला. दिव्यांग बांधवांनी दिव्यांगांना 2% राजकीय आरक्षण दिलं पाहिजे अशी मागणी केली होती आणि यावेळी त्यांनी बेताल वक्तव्य केल्याचा आरोप करत प्रहारनं उमरखेडमध्ये त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केलं. यवतमाळच्या बाभुळगावमधील तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीनं जनाक्रोश मोर्चा काढला. शेतकरी, शेतमजूर, तरुण, घरकुल लाभार्थी अशा प्रश्नांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात मोदी सरकारची प्रतिकात्मक तिरडी यात्रा काढण्यात आली. बैलगाड्या हाकत शेतकऱ्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या मतदारसंघात अवैध धंदे आणि निकृष्ट पद्धतीच्या कामांचा पाढा वाचत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा ठाकरे गटाच्या वतीनं काढण्यात आला. शंभूराज गटाकडून प्रतिमोर्चा काढत उत्कृष्ट कामांची यादी दाखवण्यात आली. पोलिसांकडून मध्यस्थी करत देसाई गटाला थांबवण्यात आलं. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षकांनी आंदोलन केलं. सर्व शासकीय कर्मचारी आणि शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी आंदोलक आक्रमक झाले. पुणे मेट्रोबाबतचं आंदोलन म्हणजे महाविकास आघाडीचा इलेक्शन स्टंट अशी टीका उदय सामंत यांनी केली. स्टंटबाजी करून मतं मिळवण्याचा हा प्रयत्न आहे. पुणे मेट्रोचं उद्घाटन करण्याचा अधिकार मवियाला नाही, तो फक्त महायुतीला असल्याची प्रतिक्रिया सामंत यांनी नागपूरमध्ये दिली आहे. इंदापुरात शिवसेना उद्धव ठाकरे गटानं जलसमाधी आंदोलन केलं. निमसाखर पळस मंडळ या बंधाऱ्याची दुरुस्ती करावी आणि बंधाऱ्याचा वाहून गेलेला रस्ता पुन्हा निर्माण करावा या मागणीसाठी आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शरद पवार गटाचे अप्पासाहेब जगदाळे यांनीही आंदोलनाला पाठिंबा दाखवला. आपण नेहमीच समाजहित आणि देशहित डोळ्यासमोर ठेवून काम केलंय, त्यामुळे यापुढेही आपण समाज आणि देशासाठी चांगलं काम करण्यासाठी सोबत राहू असं ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी म्हटलंय. लोक आंदोलन न्यास संस्थेच्या कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान ते बोलत होते. बीडच्या धारूर तालुक्यातील असरडोह ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत एक ठराव करण्यात आलाय. विवाहानंतर जे ग्रामपंचायतीकडून विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळतं त्यासाठी HIV टेस्ट करणं जोडप्याला बंधनकारक असेल. HIV संदर्भात जनजागृती व्हावी तसंच हा संसर्ग टाळता यावा यासाठी ग्रामपंचायतीनं हा ठराव केलाय. नाशिक शहरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं. गंगापूर धरणातून 1100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणातून पाणी सोडल्यानं गोदावरी नदीच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. वसई विरारमध्ये शहरी भागासह ग्रामीण भागात पावसानं दमदार हजेरी लावली. विरार पश्चिमेच्या अनेक रहिवासी संकुलांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. सखल भागात साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनं बंद पडली तर अनेक भागात वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यानं नागरिकांची गैरसोय झाली आहे. पवन मावळमध्ये पाऊस चांगला होतोय, त्यामुळे दारूबरे इथे भातपीक जोमात आलंय. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या भातपिकातील रातड गवत काढून टाकण्याचं सध्या काम सुरू आहे. जळगावात कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी अर्थसहाय्य योजना जाहीर करण्यात आली. त्यासाठी आतापर्यंत एकूण 3,07,000 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र अजून देखील 80 ते 85,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी झाली नाहीये. शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करावी असं आवाहन कृषी विभागानं केलंय. नागपुरातील जागतिक दर्जाच्या ब्राऊनफील्ड विमानतळाचा मार्ग मोकळा झालाय. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह याचिका फेटाळली आहे. नंदुरबारमध्ये रमाई आवास योजनेतील घरकुलांचं भूमिपूजन करण्यात आलं. गौतमनगर परिसरातील 11 लाभार्थ्यांना हक्काचं घर मिळणार आहे. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांकडे हक्काचं घर असावं यासाठी नगरपालिकेच्या वतीनं घरकुल मंजूर करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावरील दिवाणखवटी रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता खचलाय. रस्ता खचल्यानं रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या वाहतुकीला धोका निर्माण झालाय. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहन चालकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय. नवी मुंबई एपीएमसी धान्य मार्केटमध्ये पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून 2 जण किरकोळ जखमी झालेत. एपीएमसी प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच वारंवार स्लॅब कोसळण्याच्या घटना घडतायत असा आरोप व्यापारी करतायत. कल्याणमध्ये म्हशींची तस्करी करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांनी तस्करीसाठी चालवलेल्या 20 म्हशींची सुटका केलेली आहे. कोल्हापूरहून देवनारकडे ट्रकमध्ये कोंबून म्हशींची वाहतूक सुरू होती. चंद्रपूरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागावर धाड टाकली. यावेळी 2 विस्तार अधिकारी आणि एका निवृत्त सहाय्यकाला 50,000ची लाच घेताना ताब्यात घेण्यात आलं. एका टायपिंग संस्थेला मान्यता देण्यासाठी या दोघांनी लाच मागितली होती.
जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेट ठेवी घोटाळा मुख्य आरोपी बबन शिंदे यास न्यायालयात हजर करण्यात आला। यावेळी संतप्त ठेवीदारांनी आक्रोश व्यक्त केला। बबन शिंदे विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। या मल्टीस्टेट बँकेत मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यातील नागरिकांनी गुंतवणूक केली होती, मात्र मुख्य आरोपी बबन शिंदे घोटाळा झाल्यापासून फरार होता। इंदापूर तालुक्यातील डाळज नंबर 3 च्या उपसरपंचांना अतिक्रमण करणं चांगलंच महागात पडले। उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य विजय दत्तात्रय गलांडे यांचं सदस्यपद रद्द करण्यात आलेल्या शासकीय जागेत अतिक्रमण केल्यानं जिल्हाधिकारी डॉक्टर सुहास दिवसे यांनी ही कारवाई केली आहे। कोपरखैरणे घरफोडी आणि चोरी करणाऱ्या 2 सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे। कोपरखैरणे सेक्टर 19 आणि 20 फार्म सोसायटीमध्ये सुमारे 14 लाखांची घरफोडी झाली होती। पोलिसांनी या दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या, तसंच या आरोपींवर डिझेल चोरीसारखे गुन्हेही दाखल आहेत।